मॅथ सेकंडमधील सेकंड चॅप्टरमध्ये आपण पायथागोरस थेरम पाहणार आहोत. पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट फक्त घेणार आहोत. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे जो आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेनियसचा स्क्वेअर आहे. हायपोटेनियस म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर त्यांच्या जो काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज असते. हे आपल्याला पायथागोरस थेरमनुसार समजते. आता पायथागोरस थेरम आपण अगोदर 7वी पासूनच शिकत आलोय. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कर्णाचा जो वर्ग आहे तो इतर दोन बाजू ज्या आहेत त्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजेवढा येतो काटकोन त्रिकोणामध्ये. आता इथं आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 सोडवायचा आहे. पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे इथं दिलेले जे 3 संख्या दिलेल्या आहेत या ट्रिपलेट्स आहेत, त्रिके आहेत. या त्रिकांच्या मधून आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट कोणते आहेत ते ओळखायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला पायथागोरस फॉर्म्युलाचा सूत्राचा उपयोग करावा लागेल. त्याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला की कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असतो. आता यात जे ट्रिपलेट्स दिलेले आहेत या ट्रिपलेट्समध्ये आपल्याला एक संख्या मोठी दिसते, इतर दोन लहान आहेत. तर आपल्याला कर्ण हा मोठी संख्या आणि इतर दोन बाजू म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू आहेत असं समजायचंय. आपण आता एक्झाम्पल सोडवू. आपण आता प्रॅक्टिस सेटमधील पहिल्या क्वेश्चनमधील 2 एक्झाम्पल घेऊ. पहिल्या क्वेश्चनमधील एक एक्झाम्पल आहे 4, 9 and 12. तर यामध्ये आपल्याला या त्रिकांच्या मध्ये एक कोणती संख्या मोठी आहे तो म्हणजेच आपल्याला काय असणार आहे, कर्ण असणार आहे, हायपोटेनियस असणार आहे. म्हणजेच 12 स्क्वेअर इज इक्वल टू किती येतो 144. देन 4 स्क्वेअर it gives 16 and 9 square it gives 81. आपल्याला हे तिन्ही आपल्याला किमती आपण काढून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला therefore म्हणजेच काय आपण आता पायथागोरस थेरममध्ये काय सांगणार आहे, या दोन लहान बाजू ज्या आहेत त्या लहान बाजूंचा वर्गांची बेरीज म्हणजेच 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू किती आला, 4 स्क्वेअर किती आहे 16 प्लस 81 इज इक्वल टू 97 आला. आणि आपल्याला 12 स्क्वेअर किती आहे, 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. म्हणजेच आपल्याला लहान बाजू ज्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज ही 12च्या वर्गांच्या बरोबर येत नाही. म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट साइड ऑफ right angle triangle is not equal to the sum of the square of
स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड्स. म्हणजेच आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम काय सांगतो की मोठी बाजू जी आहे त्या बाजूचा वर्ग हा इतर दोन्ही बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असतो. पण आपल्याला इथं काय आहे तर या 12चा वर्ग ह्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा नाही. म्हणून आपण इथं लिहायचंय 4, 9, 12 is not a Pythagorean ट्रिपलेट. हे आपल्याला असं लिहायचं आहे की हे जे आहे 4, 9, 12 हे पायथागोरियन त्रिक नाही असं मराठीत लिहायचं आहे. आपण हे नाही आहे ते घेतलं. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. 24, 70, 74. याच्यामध्ये मोठी सगळ्यात संख्या कोणती आहे तर 74. म्हणून आपल्याला 74 स्क्वेअर नंतर 24 स्क्वेअर आणि 70 स्क्वेअर या आपल्याला काय करायचे आहेत किमती घ्यायच्या आहेत. आपल्याला 74चा स्क्वेअर किती येतो 5476. 24चा स्क्वेअर येतो 576 आणि 70चा स्क्वेअर येतो 4900. म्हणजे आपल्याला इथं जो 74चा स्क्वेअर आहे एवढा या दोघांची समेशन आली पाहिजे. आपण आता नेहमीसारखं 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर इज इक्वल टू किती आहेत त्या किमती 576 प्लस 4900 इज इक्वल टू या दोघांची बेरीज आपल्याला किती येते 5476. म्हणजेच आपल्याला इथं लक्षात येतं की 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर इज इक्वल टू 74 स्क्वेअर. म्हणजेच इथं काय आलं की द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड largest side is equal to the sum of square of other two sides. म्हणजेच आपल्याला इथं therefore काय लिहिता येईल आपल्याला इथं 24, 70, 74 is a Pythagorean ट्रिपलेट. अशा पद्धतीने आपले 2 एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन मधले सोडवून झालेत. बाकीचे याच्याप्रमाणे आहेत ते प्रॅक्टिससाठी सोडून बघायची. आपण आता नेक्स्ट पायथागोरस नंतर आपल्याला जॉमेट्रिक मीनचं थेरम बघितलं. हे थेरम काय सांगतं इन अ राईट अँगल ट्रायंगल हा जो काटकोन त्रिकोण जो आहे the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex. जो हायपोटेनियस वर जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे की जो अपोजिट व्हर्टेक्स मधून आहे म्हणजेच कर्णावरून समोरच्या शिरोबिंदूतून कर्णावर टाकलेला जो लंब आहे तो जो रेख आहे तो जो सेगमेंट आहे तो या कर्णाचे इट इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स into which the hypotenuse is divided. म्हणजेच काय तर हा सेगमेंट जो आहे
तो या कर्णाचे जो 2 भाग करतो त्याचा भूमिती मध्य असतो. हेच आपल्याला इथं सेकंड. आपण आता याच्यात एक्झाम्पलमध्ये बघू. आपल्याला सेकंड एक्झाम्पलमध्ये दिलंय अँगल MNP 90 डिग्री आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू MP आहे. MQ बरोबर 9 दिलाय, QP बरोबर 4 दिलाय. फाइंड NQ म्हणजेच NQ आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आता याच्यात आपल्याला माहिती दिलेल्यावरून हा जो आहे तो 90 डिग्री आहे, म्हणजेच MP हा कर्ण आहे आणि कर्णावर NQ हा लंब आहे, म्हणजेच आपल्याला इथं भूमिती मध्याचं प्रमेय वापरायचंय. हे आपल्याला लक्षात यायला हवं. आता आपल्याला इथं सोडवायला सुरुवात करायची आहे. इन ट्रायंगल MNP, इन ट्रायंगल MNP या ट्रायंगलमध्ये दिलेल्या गोष्टी काय काय आहेत ते लिहून घ्यायच्या. अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर टू MP हे दोन्ही काय आहेत, गिवन आहेत. Therefore, by property of geometric mean, by property of geometric mean, भूमिती मध्याचे गुणधर्मानुसार. भूमिती मध्याचा गुणधर्म काय सांगतो, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ स्क्वेअर NQ square is equal to MQ multiplied by QP. NQ square is equal to MQ multiplied by QP. आपल्याला NQ स्क्वेअर काढायचे. Therefore MQ किती दिलाय 9 multiplied by QP दिले 4. Therefore NQ square is equal to 9 multiplied by 4 36. Therefore NQ is equal to 36 चा स्क्वेअर रूट किती आहे 6. म्हणजेच आपल्याला NQ ची व्हॅल्यू काय आली 6 आली. इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ किंवा ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊन. हे आपल्याला झालं सेकंड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पलमध्ये अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. QPR हा 90 डिग्री आहे. PM लंब QR, PM लंब QR, Q', म्हणजेच Q आणि R मध्ये दोघांच्या मध्ये M हा बिंदू आहे. PM इज इक्वल टू 10 दिलाय, QM इज इक्वल टू 8 दिलाय. तर फाइंड QR. फाइंड QR म्हणजे हे मोठी जी बाजू आहे ती काढायची आहे. मग आता ही काढण्यासाठी आपल्याला MR आधी कॅल्क्युलेट करावा लागेल. आता परत आपल्याला इथं बघावं लागेल. हा काटकोन त्रिकोण आहे, 90 अंशाचा दिलाय त्याच्यावरून. हा लंब आहे, PM हा लंब हायपोटेनियसवर आहे, कर्णावर आहे, म्हणजेच आपल्याला इथं भूमिती मध्याचं प्रमेय वापरायचंय. परत आपण नेहमीसारखं सोडवायचं. इन ट्रायंगल QPR मध्ये दिलेलं आहे ते अँगल QPR इज इक्वल टू 90. PM लंब QR हे काय आहेत गिवन. आपल्याला दिलेलं आहे त्या आधी आपण लिहून घेतलं. Therefore by property of geometric mean, आपल्याला इथं कोणती प्रॉपर्टी घेतली आपण, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. भूमिती मध्याचं प्रमेय काय सांगतं, PM स्क्वेअर इज इक्वल टू QM मल्टिप्लाइड बाय MR. याच्यात किमती घेतल्या. देअरफॉर PM किती दिलाय 10 स्क्वेअर, QM किती दिलाय 8 मल्टिप्लाइड बाय
mr. देअरफॉर 10चा स्क्वेअर किती येतो 100 आणि इकडे मल्टिप्लाय म्हणजे इकडे काय होणार डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू mr. म्हणजेच आपल्याला 100 डिवायडेड बाय 8 केलं तर आपल्याला आन्सर येतं 8 एके 8 8 12.5 8 एके 8 2 राहिले 8 दुने 16 पॉईंट दिला आणि 8 पंचे 40 इज इक्वल टू mr मिळालं. आपल्याला इथं विचारले काय QR काढायचं आहे म्हणजेच आपल्याला इथं QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM प्लस MR. QM किती आहे 8 प्लस MR किती आहे 12.5. म्हणजेच आपल्याला इथं आन्सर किती मिळालं 8 प्लस 12.5 म्हणजेच आपल्याला 20.5 हे आन्सर मिळालं. Therefore answer is equal to QR is equal to 20.5 हे आन्सर मिळालं. हे आहेत आपले 2.1चे एक्स्ट्रा क्वेश्चन्स जे आपले 3च एक्झाम्पल झालेत त्या 3वरच एक्झाम्पल दिलेत. क्वेश्चन नंबर 1 साठी हे 6 ट्रिपलेट्स दिलेत. याच्यामधून आपल्याला हे पायथागोरियन त्रिक आहे का हेच फक्त ओळखायचं आहे. ट्रिपलेट्स आहेत का हे सांगायचे आहेत. नंतर हा सेकंड क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन आहे तसाच फक्त याच्यामध्ये XP दिलेला आहे PZ दिलेला आहे तर YP काढायचं आहे. सेम सेकंड क्वेश्चन सारखेच PS दिलाय SQ दिलाय SR काढायचं आहे. AD दिलाय DC दिलाय BD काढायचं आहे. याच्यानंतर थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला याच्यामध्ये जी थर्ड क्वेश्चन जो आहे त्याच्यानुसारच याच्यामध्ये लंब आहे ती दिलेली आहे. इथं 15 आहे लंब दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला आधी DC कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यात PZ कॅल्क्युलेट करायचं आहे. याच्यात QN कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फाइंड BC फाइंड YZ अँड फाइंड MN काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये आधी DC कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं PZ कॅल्क्युलेट करायचं आहे. QN कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण मोठी बाजू काढायची आहे. अशा रीतीने हा एक्स्ट्रा अभ्यास. हा सेकंड क्वेश्चन आणि हा फर्स्ट क्वेश्चन.